भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून ग्रामस्थ वारंवार जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र प्रशासन अजूनही झोपेतच आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. वडगाव नालबंदा तालुका भडगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये सन 2021 ते 25 या आर्थिक वर्षात झालेल्या कोट्यवधींच्या कथित भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आता प्रचंड गाजत आहे. पहा संतप्त नागरिक काय म्हणालेत ते. आता काय सांगणार तुम्ही? वारंवार झडपीचे चक्कर मारत आहात, काय नेमका आपला प्रॉब्लेम? मॅडम, आमच्या गावामध्ये सन 2021 ते 25 या दरम्यान शासनाकडून येणारी जी निधी आहे, 15 वित्त आयोग, आमदार निधी, खासदार निधी, जी कामं करायला पाहिजे गोरगरीब जनतेसाठी, ते विद्यमान सरपंच, ग्रामसेवक आणि तालुक्याचे जे गटविकास अधिकारी यांनी मिळून संपूर्ण निधी हडप केला आहे. आम्ही इथं वेळोवेळी येऊन एकलड साहेब आणि त्या मॅडम यांना पण भेटलो, पण आमच्या अर्जाला किंवा चौकशीला आम्ही उपोषण पण केलं. त्याला केराची टोपली दाखवली गेली. आजपर्यंत आम्ही आत्ता पण आलो आहे, आता आम्हाला भेटायचं साहेबांना, पण त्याच्यावर कुठलेही कॉमेंट्स किंवा कुठलेही उत्तर मिळत नाही. या चौकशीसाठी आलेले जे आमचे साहेब गटविकास अधिकारी पारोळा यांनी मेन्शन केलं की तुम्ही 2 दिवसाच्या आत चौकशीचा अहवाल इकडं सादर करा, पण त्या माणसाने आजपर्यंत 2 महिन्यापासून कुठलाही अहवाल दिलेला नाही आणि आमचा भ्रमनिराश झाला आहे. आता आम्हाला काय करावं हेच कळत नाही. तुम्ही कोणाला भेटायला आले? आम्ही आता हे आपले जे मुख्य कार्यकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग, भासी एकलड यांना भेटायला आलो आहे. आम्ही वेळोवेळी भेटलो त्यांना. फक्त ते सांगतात तुमचं होईल, चौकशी लावू. मी चौकशी लावतात पण ते पुढं काही कागदच जात नाही. पुढं का जात नाही याचा पण आम्हाला प्रश्न पडला आहे. अकलाडे साहेबाबद्दल तुम्ही काय सांगाल? तर काय भ्रमनिराश झाला आहे आमचा. आम्ही आज जवळजवळ आमची ही 10वी 11वी फेरी, आमचं गाव इथून 60 किलोमीटर आहे. आम्ही पाणी पावसामध्ये येतो, पण आम्हाला काही तसं समाधान करायचं फिरो करता येते 100%. मग तुम्ही मॅडमांकडे किंवा वरती कंप्लेंट करणार आहे का मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे? त्यांना पण भेटलो आम्ही. त्यांना 26/4 भेटलो. त्यांनी आश्वासित केलं की तुमचं मी चौकशी लावते. त्यांनी पत्र दिलं त्या साहेबांना, पण ते त्याच्यावर काही अजून कुठलाच रिप्लाय आला नाही. बरं, यापुढील चौकशी झाली नाही आजपर्यंत. या पुढचा पवित्रा काय असणार आहे तुमचा? याच्या पुढे आता आम्हाला मंत्रालय गाठावं लागेल. मंत्रालयानंतर आम्ही राष्ट्रपतीकडे जाऊ. जोपर्यंत आमची मागणी किंवा जनतेला, गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शासन दरबारी असेच खेटे घालू. आमची मागणी पूर्ण करूनच घेऊ आम्ही, अशी आम्ही भीष्म प्रतिज्ञा करतोय. संबंधित अहवाल आलेला आहे, जे काही योग्य ती कारवाई एवढे महिने झाले ते वारंवार चक्कर मारत आहेत आपल्या ऑफिसच्यात. नागरिकांची आपल्यावर आरोप आहे, यावर आपण काय सांगणार सर? तसं नाही आहे. करतो आम्ही जितकं शक्य तितक्या, कारण थोडा वेळ तर लागतो काही गोष्टींना, कारण चौकशी अहवाल येतो, त्याच्यावर आपण म्हणणं मागवतो, त्याच्यावर जबाबदारी निश्चित करतो आणि एकदा प्रोसेस कारवाई सुरू झाली ते होतं ती जबाबदारी निश्चित होते. आता माझ्या माहितीनुसार एक ग्रामसेवक काम करून टर्मिनेट केलं. तर आम्ही जवळ 3-4 ग्रामपंचायत अधिकारी जबाबदारी निश्चित केल्यानंतर आम्हाला काम करणं शिकलं जातं. तरी किती दिवसाच्या आत ही कारवाई केली? आजच मी घेतली, मागवली माहिती. आणि आता कसं ऑनलाईन आहे ना, ऑनलाईन असल्यामुळे ते प्रत्येक गोष्टी आम्हालाच टाईम लिमिट ठेवून जातो. एकदा फाईल आल्यानंतर आम्हाला कारवाई करावी लागते. ओके. नालबंदीचे संजय मोरे साहेब तर ते काही करत नाही. 16 दिले ना तुम्ही सर 2 दिवसात सांगितलं. मॅडमचं पण चौकशी केलेली की काहीच केलेलं नाही.